मित्रांनो, आजच्या डिजिटल युगामध्ये कंटेंट हा राजा आहे, पण त्या राजाचा खरा दागिना म्हणजे डिझाईन. आज प्रत्येक ब्रँड, प्रत्येक स्टार्टअपला अशा एका व्यक्तीची गरज आहे जो त्यांच्या कल्पनांना सुंदर डिझाईन्समध्ये उतरवू शकेल. पण प्रश्न असा पडतो की यासाठी खूप मोठे सॉफ्टवेअर शिकणे गरजेचे आहे का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या क्षेत्रामध्ये करिअरच्या संधी कुठे आहेत? सो फ्रेंड्स, हॅलो, मी उज्ज्वला भरणे स्वागत करत आहे तुमच्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रिमोट जॉब बघणार आहोत. टोटली वर्क फ्रॉम होम जॉब आहे आणि ही अपॉर्च्युनिटी आलेली आहे webfuture.in या कंपनीकडून. या जॉबसाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची कोडिंग किंवा सॉफ्टवेअरची गरज नाही. जर तुम्हाला कॅनवा ॲप यूज करता येत असेल तर ही अपॉर्च्युनिटी तुमच्यासाठीच राहणार आहे. या अपॉर्च्युनिटीसाठी तुम्ही फ्रेशर्स असाल, ग्रॅज्युएट असाल, अंडर ग्रॅज्युएट किंवा हाऊसवाईफ असाल तरी सुद्धा इलिजिबल राहणार आहात. आणि भारतातून कुठूनही तुम्हाला अप्लाय करता येणार आहे, कारण टोटली रिमोट जॉब असणार आहे. या जॉबची प्रोफाईल, पात्रता आणि अप्लाय करण्याची प्रोसेस मी सविस्तरपणे तुम्हाला सांगणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचे आहे विदाउट स्किप करता. आणि शेवटी मी तुम्हाला एक प्रो टिप देणार आहे ज्यामुळे तुमचं सिलेक्शन नक्की होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी जाणून घेऊया कंपनीबद्दल. webfuture.in ही एक ग्रोईंग टेक आणि डिझाईन फर्म आहे. त्यांना सध्या त्यांच्या मार्केटिंग टीमसाठी कॅनवा डिझायनरची गरज आहे. आता अनेकांना वाटतं की कॅनवा डिझायनर म्हणजे फक्त पोस्टर बनवणे. तसं नाही. येथे तुमची मुख्य भूमिका असेल व्हिज्युअल स्टोरी टेलिंग म्हणजेच मार्केटिंग कॅम्पेनसाठी एंगेजिंग ग्राफिक्स तयार करणे. दुसरं म्हणजे ब्रँडिंग. आता कंपनीचे एक विशिष्ट कलर पॅलेट आणि फॉन्ट स्टाईल जपून ब्रँड व्हॅल्यू वाढवणे. नंतर आहे कोलॅबोरेशन. मार्केटिंग टीमच्या आयडियाज समजून घेऊन त्यांच्या व्हिज्युअलाइज मांडणे. ह्या सर्व मुख्य भूमिका तुम्हाला इथे करायच्या आहेत. आता सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे तुमची इलिजिबिलिटी क्रायटेरिया. या कंपनीने इथे शिक्षणाची कोणतीही अट ठेवलेली नाही. थोडक्यात सांगायचे तर तुम्ही कोणत्याही बॅकग्राऊंडचे असाल, जर तुमच्याकडे डिझायनिंगचा सेन्स असेल आणि तुम्हाला कॅनवा आणि लेसिस ऑडिओ किंवा तक्षम टूल्सची थोडीफार माहिती असेल तर तुम्ही नक्कीच इथं अर्ज करू शकणार आहात. अर्थात जर तुमचं ग्रॅज्युएशन, अंडर ग्रॅज्युएशन किंवा तुम्ही टोटली फ्रेशर्स असाल तरी सुद्धा इथं अप्लाय करू शकणार आहात. जेव्हा आपण एखाद्या कॉर्पोरेटेड कंपनीमध्ये काम करतो तेव्हा पगार हा एकमेव भाग नसतो. webfuture.in आपल्या कर्मचाऱ्यांसाठी सोयीसुद्धा उपलब्ध करून देत आहे. या जॉबमध्ये तुम्हाला मेडिकल इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट फॅसिलिटी आणि कामाच्या ठिकाणी दर्जेदार जेवण आणि स्नॅक्सची सोय देखील होणार आहे. या जॉबचे 2 फायदे आहेत. जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम जॉब पाहिजे असेल ती सुद्धा तुम्ही चूज करू शकता, किंवा तुम्हाला ऑफिसला जाऊन काम करायचे असेल तो ऑप्शन सुद्धा इथं अवेलेबल तुम्हाला मिळणार आहे. आता वळूयात सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, अर्ज कसा करायचा. या जॉबची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला लिंकवर जाऊन डायरेक्टली अप्लाय करायचे आहे. पण लक्षात असू द्या, रिझ्युमे पाठवून चालणार नाही. इथे पोर्टफोलिओ खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही आतापर्यंत कॅनवावर बनवलेला सर्वोत्तम 5-10 डिझाईनच्या एक PDF किंवा लिंक तयार करा. जर तुम्हाला या जॉबमध्ये 100% सिलेक्शन पाहिजे असेल तर प्रो टिप ऐका. जर तुम्हाला हा जॉब मिळवायचा आहे तर webfuture.in च्या सध्याच्या सोशल मीडिया पोस्ट पहा आणि त्यांच्यासाठी एक बेटर डिझाईन नमुना तयार करा. अर्जासोबत जोडा. त्यामुळे तुमची प्रोॲक्टिव्हिटी दिसून येईल. तर मित्रांनो, ही होती webfuture.in मधली कॅनवा डिझायनर जॉबची संपूर्ण माहिती. जर तुम्ही क्रिएटिव्ह असाल आणि एका चांगल्या वातावरणामध्ये काम करण्याची इच्छा असेल तर ही संधी मिस नका करू. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर जाऊन तुम्हाला डायरेक्टली अर्ज करायचा आहे. आय होप फ्रेंड, तुम्हाला सर्व डिटेल समजली असेल. कसं अप्लाय करायचं, पात्रता काय आहे आणि तुम्हाला कोणते फायदे मिळणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करायचं आहे. जर तुम्हाला ही अपॉर्च्युनिटी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा. चला तर मग भेटूया तसंच नवीन अपॉर्च्युनिटी सोबत नवीन व्हिडिओमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय फ्रेंड्स, टेक केअर.